मी तर तुम्हाला सांगू का, माझे जे टीम मेंबर्स आहेत ना, कधी कधी इतका त्रास देतात मला. कुठली गोष्ट धड करायची नाही असा निश्चय केला का तुम्ही? एक अक्षर बोलू नका. खोटं नाही सांगत, म्हणजे लिटरली त्यांना मी असे व्हिडिओज वगैरे सांगतो की आपण नाही करायचे, कम अप विथ सम इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट, आणि एका गोष्टीसाठी इतका वेळ लावतात. आता 1.5-2 महिन्यापूर्वी मी सांगितलेलं होतं आमच्या मराठी टीममध्ये शिशिर आणि प्रतीक आहे ना, चांगले प्रॉडक्ट्स घेऊन या. आज ना मी सुद्धा बघितलेले नाही आहेत प्रॉडक्ट. आज तुमच्या समोर मी उघडणार आहे आणि एकतर चांगलं म्हणणार किंवा शिव्या घालणार, ह्या दोन्हीपैकी काहीतरी होणार आहे आज. जर का चांगले प्रॉडक्ट असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला कळतीलच. हे बेसिकली एक मला हँड ओव्हर करणार आहे आणि मग मी त्यांना रेटिंग सुद्धा देणार आणि तुम्हाला सांगणार सुद्धा कशासाठी आहे, काय आहे, कुठले आहेत, आणि मी बघून लगेच मला कळेल चांगले आहेत. वर्षानुवर्षे करतोय मित्रांनो. त्यामुळे तर शिशिर, आता तुझी टेस्ट आहे. आज काय काय आहेत प्रॉडक्ट दाखवू नका, एक प्रॉडक्ट फक्त आपण बघणार आहे. चला, सगळ्यात आधी काय, पोर्ट्रॉनिक्स चार्जर आहे आपल्याकडे. चार्जर आहे हा, एवढासा चार्जर. बर, हे कॉमन आहेत रे. तसं कितीला आहे हा? हा का 1300 रुपये. 1300 रुपयाला. दिस इज युजफुल. तुमच्या टेबलवरती जर का तुम्ही काम करत वगैरे असाल आणि तुमच्याकडे आयफोन वगैरे असेल किंवा तुमचं ऍपल वॉच वगैरे असेल, देन डेफिनेटली दिस इज गोइंग टू बी युजफुल, कारण की हा वायरलेस चार्जर आहे. वेअर तुम्ही इथं फोन ठेवू शकता, तुम्हाला वॉच पाहिजे असेल तर वॉच ठेवू शकता, आणि ह्याच्यामध्ये हे ओपन करू शकतो ना आपण. हा, इसेन्शियली हे असं आहे का? हा, ते किक स्टँड आहे, बट ते ओपन करू शकतो आपण. असं किक स्टँड? नाही, त्याला फोल्ड करावं लागतं. त्याला कशाला फोल्ड कर, दाखव जरा मला. एक मिनिट. हे बघा, हे असं आहे, म्हणून हे असं आहे. असं ठेवायचं, त्याला फोन ठेवण्यासाठी येते. असं आडवं तिडवं? नाही, काहीतरी चुकतोयस तू. इथे असं फोन ठेवण्यासाठी येते. अच्छा, असा फोन ठेवण्यासाठी. आता हा असा. ओ ओके, येस, दॅट इज राईट. हे आधी माहिती पाहिजे होतं तुला, लगेच तू करायला पाहिजे होतं. बरं, ठीक आहे. सो फोन स्टँड सुद्धा आहे आणि तुम्ही फोन सुद्धा चार्ज करू शकता. मल्टी युटिलिटी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाइटनिंग पोर्ट मिळतं. म्हणजे तुमच्याकडे USB Type-C केबल असेल तर Type-C टू लाइटनिंग पोर्ट हा एक अडॅप्टर मिळतो. सिम कार्ड टूल आहे याच्यामध्ये. USB Type-C टू Type-C एक केबल आहे. ऍक्च्युली मी म्हणेन दिस इज अ गुड युजफुल प्रोडक्ट फॉर अ लॉट ऑफ पीपल. सो 1300 रुपयाला माय रेटिंग वुड बी अबाउट 7.5 on 10. थोडं कॉम्प्लेक्स आहे, पण एकदा कळायला, म्हणजे एकदा तुम्ही घेतलं त्याच्यानंतर उघडलं वापरलं की तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. 7.5. नेक्स्ट. बरं, जे काय प्रॉडक्ट सांगतोय सगळे मी खाली लिंक्स दिले, टॅग सुद्धा केले, तर नक्की जाऊन बघा. पुढचा प्रॉडक्ट. नेक्स्ट कॅमेरा ग्रिप. ओके. अरे तेच तू हे लोकांनी बघितलेले आहेत, पण आय थिंक तरी सुद्धा बरेच लोकांना ह्याचा फायदा होईल, एस्पेशली जे बडिंग स्मार्टफोन फोटोग्राफर्स आहेत त्यांच्यासाठी. हा इसेन्शियली तुमच्या, आता जर का आयफोन वगैरे असेल तर मॅगसेफ कनेक्ट होतो. बघतो माझ्या फोनला कनेक्ट होतं का, बघूया. नाही होणार माझ्या याला. होतो, हे बघा. ओ नॉट बॅड. तुमच्या फोनला हा ब्लूटूथने कनेक्ट होतो. बेसिकली रिचार्जेबल आहे. USB Type-C आहे याच्यामध्ये. हे सुद्धा फिरायला पाहिजे होतं. नाही, हे फिरत नाही. काही जे असतात ना त्याच्यामध्ये हे असे फिरतात. म्हणजे तुम्हाला उभं सुद्धा करायचं असेल, आडवं सुद्धा करायचं असेल. बट दिस इज नॉट बॅड. तुमचं जे शटर बटन आहे ना, ते इकडनं तुम्ही क्लिक करू शकता. पण आयफोन साठी इट इज, आय थिंक इट इज क्वाईट बेटर रादर देन तुम्ही अँड्रॉइड फोन ज्याला मागं मॅग्नेट वगैरे आहे. त्यापेक्षा आयफोन जर का असेल देन आय थिंक दिस विल वर्क क्वाईट वेल. आणि त्याबरोबर USB Type-C केबल आहे. कितीला आहे हे 660 रुपये. 660. हा, येस, आय फॉरगॉट. जर का मॅग्नेट नसेल तर तुम्हाला हे कनेक्ट करायला लागेल, मागं असं चिकटवायला लागेल. क्वालिटी ठीकठाक आहे, म्हणजे इतकी काय खास नाही. 600 रुपयाला म्हटलंस ना. 6.5 out of 10. फार कमी लोकांना, म्हणजे जे अगदी फोटोग्राफर्स आहेत ज्यांना अगदी असं वगैरे काढायचे, स्टाईल मारायची, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. चला नेक्स्ट प्रोडक्ट. हे तुम्ही गेस करा आता. आता नाही, मला माहिती आहे हे काय. पोरं ना आमच्या ऑफिस मधली ना हे असल्या गोष्टी मला करायला लावतात. हे काय माहिती का, USB Type-C लाइटर आहे. हे बघा, USB Type-C ला तुम्ही लावलं. फोनला लावून दाखव सर. मी माझ्या फोनला लावू का? बरं, ठीक आहे. फोनला सांगतोय लाव. हे बघा, हा जो आहे ना, हा चालू झालेला आहे आणि काही जाळायचं असेल तर फुकायचं त्याच्यात. फुकायचं का? हा, मग ते गरम होतं ते. हे अशा गोष्टी बघा. हे असं आहे बघा. प्रॉब्लेम हाच आहे. हे बघा, झालं का रेड? हे बघा, हे बर्न करून दाखवू शकता. हे असं हे पेपर बंद करू का? नशीब पेपरच म्हटलास. हा, हे बघा आलं. बरं, तुम्ही जे समजताय ना त्या लोकांसाठी नाही आहे हा बेसिकली तुम्ही ॲडव्हेंचरवरती वगैरे जाता, गरम आहे. हा ट्रेकिंगला वगैरे जाता ना, तर तुम्हाला अगदी लाइटर वगैरे घेऊन जाण्याची गरज नाही. यू कॅन टेक समथिंग लाईक दिस. आणि हे एवढं छोटं आहे ना, पोर्टेबल आहे, कुठंही राहू शकतं. सो दिस इज नाईस. कितीला आहे? 300 रुपये.
300 रुपयाला आहे. तुम्हाला आग लावायची असेल, तिथं शेकोटी वगैरे करायची असेल, त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. म्हणजे तुमचा फोन घ्या, तुम्हाला काही घेऊन जाण्याची गरज नाही. USB Type-C ला लावा, थोडंसं फुंका त्याच्यावरती आणि मग ते यू कॅन जनरेट हीट लाईट जे काय आहे ते. सो व्हेरी नाईस इफ यू आर ॲडव्हेंचर. आणि 300 रुपयाला आय थिंक इट इज वर्थ इट. ह्याला मी ॲक्च्युली ज्या कारणासाठी लोक वापरतील त्याला मी 0 out of 10 देईन, पण प्रॉडक्ट तसं म्हणायला गेलं ना तर मी 8.5 out of 10 देईन. नॉट बॅड. 300 रुपयाला दिस इज क्वाईट गुड इफ यू नीड इट. ॲडव्हेंचर वगैरे ट्रेकिंग वगैरेला जात आहे ना तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल. नेक्स्ट, ब्ल्यूटूथ स्पीकर आहे पोर्ट्रॉनिक्सचं. प्रत्येक आमच्या प्रॉडक्ट लिस्टमध्ये ब्लूटूथ स्पीकर तर पाहिजेच है ना. नाही पण थोडं युनिक आहे ते. काय युनिक आहे ओपन करून बघा तुम्ही. बघूया. पोर्ट्रॉनिक्स आहे. ओ ऑल राईट. ओ नॉट बॅड. ओके Power on. Bluetooth mode. Your device is ready to pair. चला मी पेअर करून आवाज सुद्धा तुम्हाला ऐकवतो कारण की दॅट इज इम्पॉर्टंट. बघूया. हा झालं पेअर लगेच जा. सो गुड. Are now connected. युअर आउट कनेक्टेड झालेलं आहे. पण जर का तुम्हाला फोन चार्ज करायचा असेल तर ह्याला तुम्हाला केबल लावायला लागेल आणि मग तुम्ही वायरलेसली हे चार्ज करू शकता. सो नॉट बॅड. कितीचा आहे रे हा आहे 1500 रुपयाचा आणि त्याच्यात 360 डिग्री RGB लाइटिंग पण आहे. त्याच्यात तुम्ही लाईट. अच्छा RGB आहे ही. RGB ओ आणि म्युझिक प्रमाणे चेंज होती का. असं म्युझिक प्रमाणे फ्लो करतं. बर ठीक आहे. बघूया. स्पॉटिफाय पॉज करायला लागेल नाही तर काय आम्हाला हे. बट नॉट बॅड ऍक्च्युली. छान आहे, दिसायला छान आहे. अलार्म क्लॉक सुद्धा आहे याच्यामध्ये. तुम्ही अलार्म वगैरे सेट करू शकता. चार्जर सुद्धा आहे. ऍक्च्युली 1500 रुपयाला माझ्या हिशोबाने चांगला. याची क्वालिटी चांगली आहे. क्लॉथ फिनिश वगैरे आहे. मागे पोर्ट्स आहेत. USB Type-A आहे, SD कार्ड आहे, USB Type-C आहे, 3.5mm जॅक सुद्धा आहे. बेसिकली हा पोर्टेबल स्पीकर आहे. तर जेव्हा स्पीकर ऐकायचा आहे तुम्हाला, जरी चार्ज नसेल, तुम्ही बाहेर घेऊन जात असाल तरी तुम्ही वापरू शकता. ॲज अ नाईट स्टँड, नाईट तुमच्या टेबलवरती बाजूला ठेवायचं असेल, दिसायला छान दिसेल, तुम्ही चार्ज करू शकता. इनफॅक्ट हा मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आय लाईक इट. 1500 रुपयाला इट इज नॉट बॅड. तुम्ही सुद्धा बघू शकता. पोर्ट्रॉनिक्सचं आहे. सो या नॉट बॅड. हे पोर्ट्रॉनिक्स जे आहेत ना ते असे प्रोडक्ट्स आणत असतं. ते क्वाईट युजफुल. चालतात सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही. रेटिंग राहिली. अरे रेटिंग राहिली लगेच तर तुम्हाला सांगतोय. रेटिंग काय आय विल गिव्ह 8 out of 10. चल नेक्स्ट कुठला आहे दे. चांगला प्रॉडक्ट असायला पाहिजे बरं का. हे काय ये सब क्या देखना पड़ रहा है. काय फुटलं बिटलं नाही ना काही. ते तुम्हाला माहिती आहे का, आम्ही आउटटेक मध्ये एकदा मी ते पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनर आहे ना त्याचं केलेला व्हिडिओ. इतके घाण. ते 450 का 500 रुपयाचे. घेऊ नका. दाखवतो काय घ्यायचं नाही. मी आत्ता सांगतो घेऊ नका. ते अजिबात त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे मी एकदा व्हिडिओ केला होता, मला वाटलेलं त्याचं चांगलं आहे म्हणून युजफुल, पण फुटलं. नकोच. ते दाखवायला सुद्धा नको. पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनरचा काही उपयोग नाहीये. घ्यायचं आहे ना तर चांगल्या क्वालिटीचा घ्या, नाहीतर घेऊ नका. ओके. सो एक प्रॉडक्ट कमी झालेलं आहे. नेक्स्ट किचन सिंक आहे आपल्याकडे. हे खूप युजफुल राहील. किचन सिंक. टेकच्या चॅनलवरती किचन सिंक. ओ येस, मला माहिती आहे हे वापरलेलं आहे. अँड इट इज व्हेरी युजफुल. इसेन्शियली तुमचं जे फॉसेट असतं ना, फॉसेटला तुम्ही लावायचं इथं हे बटन आहे. ह्याच्यामध्ये लाईट आहेत का रे. नाही ह्याच्यामध्ये लाईट नाही. हा कितीला आहे. हा आहे 350. क्वालिटी ठीकठाकच आहे. तुम्ही बेसिकली डिरेक्शन चेंज करू शकता. जर का तुमचं फॉसेट असेल ते खालच्या बाजूलाच असतं. हे तुम्ही डिरेक्शन चेंज करू शकता. वरती पाणी पाहिजे असेल, खाली पाहिजे असेल, आणि इथंच त्याचे बटन सुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकता. फॉर द प्राइस इट इज क्वाईट गुड. आता ऍक्च्युली हे चांगलं चालायला पाहिजे. ह्याला मी 6.5 out of 10च देईन प्राइस, पण प्राइसच्या मानाने मी म्हणेन ठीकठाकच आहे. नेक्स्ट फायनल प्रॉडक्ट लास्ट. आणि हे जे आहे ना हे मी वापरलेलं आहे, त्यामुळे बघितलेलं आहे. अँड नुकचे प्रॉडक्ट्स मी वापरलेले आहेत. त्यांचं ब्लेंडर सुद्धा एक येतं. त्याच्यानंतर त्यांचा एक टॉल फॅन येतो, मोठा फॅन. अतिशय क्वालिटी इज एक्सलंट या नुकच्या प्रॉडक्टची. पण महागे, म्हणजे 2799 2800 रुपयाला आहे. पर्सनल फॅन आहे ज्याची क्वालिटी इज व्हेरी गुड. दिसायला सुद्धा खूप चांगला आहे. सो ऑल राईट. ओ दिस इज व्हेरी नाईस. तुम्हाला जर का एक पर्सनल पोर्टेबल फॅन पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की ह्याच्याकडे बघू शकता. आणि एक रिमोट येतो जो की मॅग्नेटिकली अटॅच होतो त्याला पुढे. ओ रिमोट सुद्धा आहे आणि सायलेंट आहे बरं का. ओ हो व्हेरी नाईस. ह्याचा स्पीड वाढू शकतो. हा स्पीड वाढवू शकतो. लाईट वगैरे करू शकतो. लाईट सुद्धा आहे. आणि ते 120 डिग्री असं मूव्ह पण होतं. हा असं मूव्ह करू शकतो. हो. ओ येस. पोझिशन पण ऍडजस्ट करता येते त्याची. पोझिशन ऍडजस्ट. सो दॅट इज व्हेरी नाईस.
आय थिंक आय लाईक इट. हे बा पैसे दिले की क्वालिटी सुद्धा तशीच असते, त्यामुळे मी ह्याला 9 out of 10 देईन. व्हेरी नाईस, अ गुड प्रॉडक्ट फ्रॉम नूक. आणि नूकचे वेगवेगळे तुम्ही सुद्धा जर का प्रॉडक्ट बघत असाल इंस्टाग्रामवरती भरपूर ते टोमॅटो केचप कुठून आला याच्यामध्ये? त्यांना मॅकडॉनल्ड मागितलं होतं स्वतः. हे बघा, हे अशा गोष्टी करत असतात ऑफिस. कॅचअप काय सांगायचं आता, जाऊ दे. सो एनिवेज 9 out of 10 ह्या प्रॉडक्टला मी नक्की देईन. ह्याच्यामध्ये 2 जे मला स्टँड आउट प्रॉडक्ट वाटले ना, एक तर नूक आणि स्पीकर, मला हा आवडलेला आहे. काही काही लोकांना हे सुद्धा नक्की फायद्याचं होईल. प्राइसच्या प्रमाणे व्हॅल्यू फॉर मनी आहे. सो दीज आर द प्रॉडक्ट्स. कसं वाटलं? असे प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत का? नक्की सांगा. कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे जे आम्ही रिकमेंड करायला पाहिजे, टेस्ट करायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, हे प्रॉडक्ट्स फक्त तुम्हाला दाखवतो, पण आम्ही भरपूर प्रॉडक्ट्स ऑर्डर करतो, त्याच्यामधले नाही हे सांगायचं नाही, हे सांगायचं नाही, ते कटअप करतो आणि बाकी जे चांगले प्रॉडक्ट्स असतात तेवढेच दाखवतो. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आमच्या शिशिर आणि प्रतीकला जरा सांगा कमेंट्समध्ये काय त्यांनी करायला पाहिजे, कुठले टॉपिक करायला पाहिजे. फार महत्वाचं आहे हे. चला मित्रांनो, एक माझी लाईन आहे की पार्ट 2 साठी कमेंट करा. हा, पार्ट 2 ह्याची लाईन आहे. पार्ट 2 साठी कमेंट करा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.